लग्नानंतर होईलच प्रेम 24 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. जीवाने नंदिनीला सरप्राईज द्यायचे ठरवलेले असते, कारण आज आम्ही खूप मोठी कामगिरी केलेली आहे. त्या अत्तरबाईला पकडलेला आहे, पार्टी तो बनती है असं म्हणून तो नंदिनीला खूप मोठं सरप्राईज देतो. तर इकडे नंदिनी किचनमध्ये आवरावरी करत असते, तर मिथुन भाऊजी नंदिनीला तिथेच थांबून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मिथुन भाऊजी नंदिनीला म्हणतात, काय नंदिनी ताई, झालं का सर्व आवरावरी करून? तर नंदिनी मिथुन भाऊजींना म्हणते, हो भाऊजी, तुम्ही काय करताय, तुम्हाला हवंय का काही? त्यावर तर मिथुन भाऊजी नंदिनीला म्हणतात, नाही हो, असंच फरशा मोजत मोजत आलो होतो. हॉलमधल्या झाल्या आहेत, किचनमधल्या मोजत आहेत. मिथुन भाऊजी पांचटच बोलत असतात, पण नंदिनीला विचित्र वाटते, हे असे का बोलत आहेत? खरं तर हा जीवाचा नंदिनीला थांबून घेण्याचा प्लॅन असतो. तर इकडे जीवा तयारी करत असतो, तर नंदिनी रूममध्ये जाण्यासाठी निघते. तर मिथुन भाऊजी नंदिनीला म्हणतात, एन्जॉय नाईट. तर नंदिनी मिथुन भाऊजींना म्हणते, अहो एन्जॉय नाईट नसतं, गुड नाईट असते. तर मिथुन भाऊजी तेच म्हणतात आणि नंदिनी गेल्याच्या नंतर जीवाला कॉल करून सांगतात, तुझी बायको येत आहे. अगदी बायका जशा गप्पा मारतात ना, त्याच प्रकारे गप्पा मारल्या आणि तिला खूप वेळ थांबून घेण्याचा प्रयत्न केला. चला एन्जॉय करा असं म्हणून ते फोन ठेवून देतात. तर इकडे जीवाची नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी तयारी सुरू असते. सर्व तयारी झाल्याच्या नंतर नंदिनी दरवाजा वाजवते, तर जीवा दार उघडतो. दार उघडताच नंदिनीला सर्व काही डेकोरेशन दिसते आणि ते पाहून नंदिनी खूप खुश होते. नंदिनी जीवाला म्हणते, हे काय जीवा, काय केलं आहे तुम्ही? त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, सेलिब्रेशन, तुला रिवॉर्ड्स देत आहे मी. आणि नंदिनी खूप खुश होते, हे कशासाठी? त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं एवढं मोठं आपण काम फत्ते केलं आहे, माझ्या बायकोला काहीतरी सरप्राईज नको का? नाहीतरी काही दिवसांनी जेव्हा आपल्या दोघांच्या प्रेमाचा रिझल्ट येईल, तेव्हा या बलूनच्या ऐवजी दुपटे, लंगोट आणि खेळणी चाडकलेली दिसेल. तर नंदिनी खूप हसत असते आणि तुम्ही काहीही बोलता असं जीवाला म्हणते. तर जीवा तिला चेअरवरती बसवतो. सर्व काही कॅन्डल लाईट, बलून, केक आणलेला असतो. जीवाने अतिशय खूप सुंदर नंदिनीला सरप्राईज द्यायचे ठरवलेले असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. आपल्याला गेम खेळायचा आहे. तुझ्या या नकट्या नाकाची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. तू त्यामध्ये पास होतेस की नाही हे मला पाहायचं आहे. तर जीवा नंदिनीच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, अहो हे काय करत आहेत, नक्की सांगा तरी. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं शांत बस ग बायको, मी तुला एक एक वस्तू देतो. ती वस्तू जर ओळखलीस ना, ती वस्तू तुझीच आणि हेच तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तर जीवा नंदिनीच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो आणि सर्वात आधी तिला फुलांचा वास दाखवतो. तर नंदिनी एका सेकंदामध्ये हे निशिगंधाचे फुलं आहेत असं ओळखते. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, तू चिटिंग करत आहेस का, तुला दिसत आहे का? त्या नंदिनी जीवाला म्हणते, नाही हो, त्याचे वास येतात ना, लगेच कळतो हे निशिगंधाचे फूल आहे. तर दुसरा ॲटम हा आंबा दाखवतो. तर आंबासुद्धा देखील नंदिनी लगेच ओळखते. तर त्यानंतर जीवा चक्क स्वतःचा शर्ट, घडी घातलेला तो नंदिनीला त्याचा वास देतो. तर नंदिनी ते सुद्धा ओळखते, कारण नंदिनीने जीवावरती खूप प्रेम केलेले असते आणि सर्व काही त्याच्या गोष्टी तिच्या लक्षात असतात. ती सर्वच गोष्टीचे नीट बारीकपणे निरीक्षण करत असते. तर जीवा नंदिनीला तिच्या शर्टचा वास देतो. तर एका मिनिटाच्या आत नंदिनी ते देखील ओळखते. नंदिनी जीवाला म्हणते, हे तर तुमचे पांढरे शर्ट आहे. तर जीवाला धक्का बसतो, हे पण हिने ओळखलं. नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही फसाफसासारखं परफ्यूम लावत असतात, ओळखायला काही नाही झालं मला? तर जीवा नंदिनीला म्हणतो, आता लास्ट. त्यानंतर जीवा चक्क नंदिनीला वडापाव दाखवतो आणि वडापावचा स्मेल देतो. तर नंदिनी पटकन डोळे उघडत म्हणते, हे तर वडापाव आहेत. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हेच तर सरप्राईज आहे, आता दोघे मिळून आपण तुझ्या आवडीचा वडापाव खाणार आहोत. तर नंदिनी जीवाला म्हणते, मी डाएटवर आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो, एक दिवस चिटिंग चालते ग, असं म्हणून दोघेही वडापाव खातात आणि खूप छान एन्जॉय करतात. नंदिनी डाएटवर असते, पण बऱ्याच दिवसानंतर तिने मन भरून वडापाव खाल्लेला असतो आणि ती खूप खुश होते.
तर जीवाने खूप भन्नाट सरप्राईज नंदिनीला दिलेले असते. त्यानंतर दोघेही अतिशय प्रेमाने एकमेकांच्या जवळ येतात आणि झोपी जातात. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.